एक तरुण कंत्राटदार 35 वर्षाचा स्वतःची जमीन विकली, काम पूर्ण केलं, पण पैसे मिळाले नाहीत. त्याचं घर त्याच्या जीवावर चालत होतं. त्याचं आयुष्य एका झाडाच्या फांदीवर संपलं. तो गेला शांतपणे शेतात, कुणालाही न सांगता. कुठे चूक झाली? शासनाच्या फाईलमध्ये त्याचं नावच नाही म्हणे. मग त्या 1.5 कोटींच्या थकीत बिलामागे कोण उभं होतं? कर्ज मागणारे दार ठोठावत होते. घरातील 5 वर्षांची मुलगी अजूनही वाट पाहते आणि गावभर एकच कुजबूज आहे, हर्षल पटेल असं काही करेल कोणीच विचार केला नव्हता. आता प्रश्न एकच, तो गेलाय की पाठवला गेलाय? हे आत्महत्या आहे की काय अजून आहे? सगळं काही जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. 22 जुलै 2025 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील हर्षल पाटील वय 35 या युवकाने आपल्या शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हर्षल हे एक छोटे कंत्राटदार होते आणि त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचं काम केलं होतं. हर्षल हे तांदुळवाडी गावाचे रहिवासी होते. शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. ते आपल्या कुटुंबातील एक मोठे पुत्र होते. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, 5 वर्षाची मुलगी, 2 लहान भाऊ आणि आई वडील आहेत. घर चालवण्याची आणि कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. हर्षल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सरकारकडून दिलेल्या नळपाणी योजनेचं काम पूर्ण केलं होतं. पण त्यांना यासाठी जवळपास 1.40 कोटी रुपये देणं सरकारकडून मिळालं नव्हतं, असा त्यांच्या नातेवाईकांचा आणि ग्रामस्थांचा दावा आहे. त्याशिवाय हे काम करत असताना हर्षल यांनी इतर लोकांकडून सुमारे 65 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. या पैशासाठी अनेक लोक त्यांच्याकडे परतफेडीचा तगात लावायचे. त्यामुळे त्यांच्यावर मोठं आर्थिक ओझं झालं होतं. घर चालवणं, कर्ज फेडणं, कुटुंबाचं भवितव्य आणि सगळ्याचा ताण हर्षल यांच्यावर वाढत चालला होता. अखेर त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. हर्षल पाटील यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण तांदुळवाडी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एक तरुण आणि जबाबदार माणूस फक्त पैशाअभावी अशा प्रकारे जावं लागतं, हे धक्कादायक आणि दुःखद असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कंत्राटदार संघटना आणि ग्रामस्थांनी सरकारवर दोष ठेवला असून हर्षल यांच्या मृत्यूस शासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यावर शासन काय म्हणते ते पाहूया. राज्याचे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र हर्षल पाटील यांच्या नावावर सरकार दरबारी कोणतंही कंत्राट किंवा बिले प्रलंबित नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात खूप गोंधळ निर्माण झाला आहे. पोलीस अधिकारी तपास करत आहेत. जलजीवन मिशन ज्या खात्याशी संबंधित आहे त्या जलसंपदा खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवर माहिती दिली. गुलाबराव पाटील म्हणाले की आताच या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की त्यांच्या नावावर कोणतंच काम नाहीये, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाहीये. एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदेकडे नाही. जिल्हा परिषदेच्या सीईओशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे. मी स्वतः कार्यकारी अभियंत्याशी बोललेलो आहे. त्यामुळे मला तर असं वाटतंय की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाच संबंध नाहीये. सबलेट काम केलं असलं तर ते आम्हाला माहीत नाही. गुलाबराव पाटील ज्या सबलेट वर्कचा उल्लेख करत आहेत त्याचा अर्थ उपकंत्राटदारी काम असा होतो. म्हणजे सामान्यतः सरकारच्या मुख्य कंत्राटी कामाचा काही भाग तृतीय पक्ष व्यक्ती किंवा कंपनीला सोपवण्यात आलेला असतो. असा उपकंत्राटदार व्यक्ती मुख्य कंत्राटदाराशी व्यवहार ठेवून असतो. मात्र गुलाबराव पाटील यांच्या अशा प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ मिलिंद भोसले यांनी म्हटलं आहे की जरी हर्षल पटेल यांनी सबलेट कंत्राटदार घेतलं असलं तरी त्याच्या सर्व पावत्या आमच्याकडे आहेत. अधिवेशनादरम्यान 4 जुलैला आम्ही महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयात आंदोलन करून निवेदन दिलेलं आहे. आतापर्यंत आम्ही 8-10 निवेदनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला दिलेले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेत अनेक कंत्राटदारांनी काम घेतली आणि पूर्णही केली, पण केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात निधी अभावी देयक अडकली असल्याचं कंत्राटदार संघटनांचं म्हणणं आहे. हर्षल पाटील यांचं प्रकरण हे एक सामान्य कुटुंबातल्या मेहनती तरुणाचं उदाहरण आहे, ज्याला शासनाकडून योग्य वेळेत मदत न मिळाल्यामुळे आपला जीव गमावावा लागला. अशा घटना रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने अधिक संवेदनशील आणि तत्पर व्हायला हवं. हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यभर कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हर्षलप्रमाणेच इतर कंत्राटदार देखील असे टोकाचे पाऊल उचलण्याची भीती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व्यक्त करत आहे. त्यामुळे थकीत हजारो कोटी रुपयांची बिलं प्रलंबित राहिल्यामुळे कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील व त्यांचे कुटुंब नाहक आर्थिक अडचणीत आल्याने शासनाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणी पुरवठा संघटना राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, महासचिव सुनील नागराळे व सर्व पदाधिकारी यांनी शासनास पत्रिकेत काढत इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदारावर महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणी पुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले याबाबत म्हणाले की गेल्या वर्षभरापासून 1.5 कोटी रुपयांची हर्षल पाटील यांची येणी प्रशासनाकडून थांबली होती. वारंवार या संदर्भात हर्षल हे मागणी करत होते, मात्र ते मिळालेच नाहीत. अशा प्रकारे राज्यातील सर्वच कॉन्ट्रॅक्टदारांचे 89,000 कोटी रुपये प्रशासनाकडून देणे आहे. वारंवार बैठकीसाठी आणि पैसे देण्याची मागणी करण्यात आली, मात्र जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कंत्राटदारांचे पैसे तात्काळ द्यावे, तसेच हर्षलच्या कुटुंबियांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. अन्यथा पुढच्या येणाऱ्या काळात आमच्या सर्व संघटना मिळून तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत, असंही पुढे त्यावेळेस म्हणाले आहेत. हर्षल पाटील यांचा मृत्यू एक गंभीर सामाजिक आणि आर्थिक मुद्दा उभा करतो. शासनाच्या निधीअभावी अनेक कंत्राटदार अडचणीत आहेत. अशा घटनांपासून धडा घेऊन शासनाने अशा तरुणांच्या आत्महत्येची जबाबदारी उचलायला पाहिजे आणि वेळेत मदत पोहोचवणे गरजेचं आहे. पोलिसांनी पारदर्शकता तपास करून सत्य बाहेर आणावं हीच अपेक्षा सध्या आहे. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.